विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नाशिवंत सुखासाठी अंतरला जगजेठी नाही नाही अति कोडी 184 जोडी मनुष्य जन्मा गेल्या वारे काय करशील वारे शिवराज सांगे जनाला तो सोडीची वासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी चरित्रेचा निवडलेला अभंग या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येकाला स्वराज्य म्हणजे काय हे समजून सांगणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत या महाराष्ट्राला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे या अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 4 चरणांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. एकदा तुकाराम महाराज स्वराज्याचा विस्तार होत होता त्यावेळी तुकाराम महाराजांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भक्तीचा विस्तार करत होते. एकीकडे शक्ती कार्यरत होती एकीकडे भक्ती कार्यरत होती एकीकडे शस्त्रशक्ती कार्यरत होती एकीकडे भक्ती शक्ती कार्यरत होती आणि तुकोबारायांचं जे काही कीर्ती होती ती शिवरायांच्या कानावर आली. शिवरायांना वाटलं की आपणही तुकोबारायांसाठी काहीतरी करावं. तुकोबारा इतके चांगलं कार्य करतायत तर आपणही त्यांच्यासाठी थोडंफार काहीतरी करावं. म्हणून मग शिवरायांनी काय केलं तर तुकोबारायांसाठी एक नजराणा पाठवला. हिरे माणिक मोती घोडे सगळं काही पाठवलं. ते देहूला जाऊन पोहोचलं. तिथे जर एखादा सामान्य मनुष्य असता आपण कोणी असतो तर आपण ते लगेच स्वीकारलं असतं. पण तिथे तुकोबाराय होते. वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळे तिथे होते. त्यांनी ते नाकारलं त्याने ते परत पाठवलं आणि त्याचसोबत त्यांनी एक पत्र पाठवलं. तुकोबारायांना त्या नजराण्याचं वाईट वाटलं होतं कारण त्यांनी या सगळ्यांवरची आसक्ती सोडून दिली होती. त्यांची या सगळ्यावर वासना नव्हती. ते वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे बनले होते. त्यावेळी त्यांनी असं म्हणतात की आम्ही देणे सुखी मना विठ्ठल विठ्ठलमुखी तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. यामुळे हे पत्र शिवरायांजवळ पोहोचले. शिवरायांनी हे पत्र वाचले आणि शिवरायांना एक नवी ज्ञानदृष्टी मिळाली. तुकोबांच्या प्रेरणेने तुकोबांच्या कृपा आशीर्वादाने तुकोबांच्या आशीर्वादाने शिवरायांनी एक अभंग लिहिला आणि तोच अभंग आजच्या सेवेकरिता आपण निवडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात की नाशिवंत सुखासाठी आपण रात्रंदिवस त्याच्या मागे धावत असतो. ज्याला आपण सुख समजतो ते खरं तर सुख नाहीच आहे. ते शाश्वत सुख नाहीये. ते निघून जाणार आहे. मला अभंग सरांनी सांगितलं होतं की मृगजळ म्हणजे काय. आपण ज्याला सुख समजतो ते खरं तर मृगजळ आहे. एखाद्या वाळवंटात एखाद्या तहान लागलेल्या हरणाला लांब दूरवर पाणी दिसत असतं पण ते खरं तर पाणी नसतं. आपण त्याला मृगजळ म्हणत असतो. तो त्या पाण्याच्या शोधात तसाच पाण्याच्या मोहात त्या मृगजळाच्या मागे धावत सुटतो. पण तिथे त्याला पाणी मिळणार आहे का. ते तर मृगजळ आहे. तो त्याचा भास आहे. तसंच आपण ज्याला सुख समजतो ते सुख नाहीच आहे. ते तर एक मृगजळच आहे. माणूस संसारात सुख शोधतो पण त्या संसारात सुख नाहीये. संसार हा दुःखरूपी आहे. एकदा एका गरीब माणसाला एक लॉटरी लागते. 40 लाखांची लॉटरी असते ती. तो जेव्हा गरीब असतो तेव्हा त्याने ठरवलेलं असतं की मी गाडी घेईन मी बंगला घेईन आणि मग मी सुखी होईल. मग त्याला लॉटरी लागली की त्याला असं वाटतं की आता मी हे सगळं घेतो म्हणजे मी सुखी होईल. तो गाडी घेतो बंगला घेतो सगळं करतो पण तरीही तो सुखी होत नाही. तो थोड्या दिवसाने त्याने ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत ना त्या गोष्टींना कंटाळून जातो आणि पुढे परत त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या गोष्टींची त्याला आस लागायला लागते. हाव सुरू होते त्याच्या मनात आणि तो पुढच्या दुसऱ्या मोठ्या गोष्टी घेण्याची स्वप्न पाहायला लागतं. आता तुम्ही मला सांगा जरी त्याने त्या मोठ्या गोष्टी घेतल्या तरी तो सुखी होणार आहे का हो. नाही ना. त्याने टीव्ही घेतली गाडी घेतली सगळं घेतलं पण तो सुखी झाला का. नाही. अशाने तो सुखी होणारच नाही. हरणाला जे पाणी दिसायचं ते वास्तवात नव्हतं. ते मृगजळ होतं. तसंच आपल्याला जे सुख वाटतं ते शाश्वत सुख नसतं. ते नाशवंत सुख असतं आणि आपण सगळे त्याच्याच मागे धावतो आणि त्याच्या मागे धावण्यात आपण इतके मग्न होऊन जातो की त्या जगजेठीला त्या परमात्म्याला त्या देवाला आपण विसरून चाललोय. त्या देवापासून आपण दूर चाललोय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की नाशिवंत सुखासाठी अंतरला जग जेठी
आपण जगजेठीला म्हणजेच परमात्म्याला आपल्यापासून अंतर देऊ लागलोय. आपण त्याच्यापासून दूर चाललोय. आपण ज्या नाशवंत सुखासाठी धावतो ना, त्याच्या मोहात पडतो. त्या शाश्वत सुखाच्या मोहात पडतो. ते शाश्वत सुख अशाश्वत सुखाच्या मोहात पडतो. ते शाश्वत सुख नाहीये. आपण जितके त्याच्यासाठी धावू, जितके त्याच्या मोहात पडू, तितके आपली लक्ष 84 योनींशी जोडी पक्की होऊन जाईल. त्या 84 जोडी योन्या कोणत्या हे आपल्याला संत नामदेव महाराज सांगतात. संत नामदेव महाराज असं म्हणतात की भक्ती विनेजिने जळो लाजिरवाने, संसार भोगणे दुःख रूप, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे, 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किड्यांमध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये, 30 लक्ष योनी पशूंची ये घरी, मानवा भीतरी 4 लक्ष, नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, तया ते सारा सार जणी. नामदेव महाराज आपल्याला सांगतात की आपल्याला 84 योनी पार केल्यानंतर, त्या 84 योनींमध्ये फिरल्यानंतर हा मनुष्य देह मिळतो. त्या 84 योनी कोणत्या? तर 20 लाख या झाडांच्या योनी, 9 लाख जलचरांच्या, 11 लाख कीटकांच्या, 10 लाख पक्ष्यांच्या, 30 लाख पशूंच्या. इतक्या योनीतून फिरल्यानंतर, इतके जन्म घेतल्यानंतर आपल्याला हा मनुष्य देह, हा नरदेह आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे हा अमूल्य असा नरदेह, दुर्मिळ असा हा नरदेह वाया आपण घालवता कामा नये. आपण त्याचा चांगला कार्यासाठी उपयोग केला पाहिजे. आपण त्याचा भक्तीसाठी उपयोग केला पाहिजे. आपण त्याचा सत्कार्यासाठी उपयोग केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज या अभंगामध्ये म्हणतात, जोपर्यंत आपल्याला संतांची संगत लाभत नाही, संतांची सेवा करण्यामध्ये गोडी वाटत नाही, तोपर्यंत आपल्याला या 84 लक्ष योनींमध्ये फिरावे लागते. आता संतांच्या संगतीचा फायदा काय हे सांगायचं झालं तर मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एकदा नारद मुनी विष्णूंकडे गेले होते आणि ते विष्णूंना म्हणाले की संत संगतीचा लाभ काय मला सांगा. त्यावेळी विष्णू असं म्हणाले की हाच प्रश्न गटारातल्या किड्याला जाऊन विचारा. नारद मुनींना वाटलं की तिथे गेल्यावर आपल्याला उत्तर मिळेल. आता विष्णूंनी सांगितलंय म्हणल्यावर ते खरंच असेल. म्हणून नारद मुनी गटारातल्या किड्याजवळ गेले आणि तिथे जाऊन त्यांनी त्या किड्याला तोच प्रश्न विचारला की संत संगतीचा लाभ काय. तो प्रश्न ऐकून तो गटारीतला किडा मरून पडला. आणि मग हे दृश्य पाहून नारद मुनी परत विष्णूंकडे गेले. मग थोड्या दिवसांनी विष्णूंकडे अजून एकदा गेले आणि विष्णूंना म्हणाले की संत संगतीचा लाभ मला सांगा. त्यावेळी विष्णूंनी सांगितलं की हाच प्रश्न सरड्याला जाऊन विचार. तेव्हा ते नारद मुनी पुन्हा सरड्याकडे गेले आणि सरड्याला तोच प्रश्न विचारला. तर तो सरडा मृत झाला आणि त्यांना भीती वाटू लागली नारद मुनींना, कारण त्यांनी ज्यांना तो प्रश्न विचारायला लागले होते ते सगळे आता मरायला लागले होते. म्हणून मग ते भीतच विष्णूंकडे गेले आणि विष्णूंना झालेला प्रकार सांगितला. विष्णूंनी त्यांना समजावलं आणि म्हटले की बरं सरड्याचं जाऊ द्या, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हवंय ना, तर तुम्ही त्या झाडावरच्या पोपटाकडे जावा आणि त्याला हाच प्रश्न विचारा. नारद मुनी भीत झाडावरच्या पोपटाकडे गेले. त्याला तोच प्रश्न विचारला की संत संगतीचा लाभ काय. तेव्हा तो पोपट देखील मृत झाला. आता तर त्यांना अजूनच भीती वाटायला लागली. त्यांची भीती वाढत चालली होती, पण तरीही ते विष्णूंचं ऐकत होते, कारण विष्णू हे देव होते. मग नारद मुनी पुन्हा विष्णूंकडे गेले, त्यांना सांगितलं. मग नारद मुनींना विष्णूंनी सांगितलं की पोपटाकडून हे नाही ना उत्तर मिळालं, उत्तर मिळणं गरजेचं आहे. आपल्याला जो प्रश्न पडत असतो ना, त्याचं उत्तर जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्या मनात अजून जास्त प्रश्न निर्माण होतात. आपल्याला जर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर आपल्या मनात जो गुंता झालाय तो गुंता सुटला जातो. त्यामुळे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळणं हे फार गरजेचं असतं. आणि मग विष्णूंनी नारद मुनींना सांगितलं की हाच प्रश्न आता एक वासरू जन्माला आलंय, नवीन वासरू जन्माला आलंय, लहान आहे, तुम्ही हाच प्रश्न त्या वासराला जाऊन विचारा. नारद मुनी गेले, वासराजवळ गेले. वासरू अगदी गोरपान होतं, गाईचं वासरू होतं. गाई त्याला चाटत होती. त्याच्यावर जे काही धूळ वगैरे लागले ती साफ करत होती चाटून, त्याला माया लावत होती. आणि तिथे नारद मुनी गेले आणि नारद मुनींनी वासराजवळ जाऊन वासराच्या कानात तोच प्रश्न विचारला की संत संगतीचा लाभ काय. आणि हा प्रश्न ऐकून ते वासरू देखील खाली पडलं आणि त्याचा देखील मृत्यू झाला. नारद मुनी पुन्हा विष्णूंकडे गेले आणि विष्णूंना झालेला प्रकार सांगितला. मग विष्णूंनी आता काय केलं,
दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विष्णूंनी नारद मुनींना सांगितलं की त्या गावातला जो राजा आहे त्या राजाला एक मुलगा झालाय. तुम्ही त्या राजाच्या मुलाला हा प्रश्न विचारा, त्याच्याकडून तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. आता तर नारद मुनी फारच घाबरले होते. नारद मुनींना वाटत होतं की बाकीचे काय पशुपक्षी होते त्यांना विचारलं, त्यांचा मृत्यू झाला तर आपल्याला बोलायला कोणी नव्हतं, पण हा तर राजाचा पुत्र आहे, त्याला जर आपण प्रश्न विचारलं आणि त्याला काय झालं तर मग आपली काही खैरच नाही, राजा आपल्याला कैदखान्यातच टाकून देईल. म्हणून मग नारद मुनी विचारायला तयारच होत नव्हते. पण तरीही विष्णूंनी त्यांना तयार केलं आणि विष्णूंनी त्यांना राजाच्या राज्यात पाठवलं. नारद मुनी दरबारात गेले, राजाजवळ गेले आणि राजाला विचारलं, नवीन मुलगा झालाय वाटतं, बाळ जन्माला आलं इथं. मग राजांनी बाळाची आणि नारद मुनींची भेट घालून दिली. बाळ पाळण्यात होतं, रडत होतं, हसत होतं, खेळत होतं. मग नारद मुनींनी राजाला सांगितलं की मला पाणी हवंय. राजा ते पाणी देण्याचा आदेश देण्यासाठी बाहेर गेला. तेवढ्या वेळेत राजासमोर तर ते काही विचारू शकत नव्हते, कारण पुढे काय होणार आहे हे नारद मुनींनाही माहीत नव्हतं. म्हणून मग त्यांना राजाला बाहेर पाठवायचं होतं. म्हणून त्यांनी तसं करून राजाला बाहेर पाठवलं आणि ते बाळाच्या कानाजवळ गेले आणि त्या बाळाला विचारलं, त्या राजकुमाराला विचारलं की संत संगतीचा लाभ काय. त्यावेळी ते लहान मूल बोलू लागलं की तुम्ही आधी तुम्हाला हा प्रश्न ज्यांनी विचारायला लावलाय त्यांना इथे आणा, मग मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो. आता म्हणजे आत्तापर्यंत जे घडत आलं होतं हा प्रश्न विचारल्यानंतर ते बदललं होतं. तो राजकुमार जो होता तो मेला नव्हता, त्याचा मृत्यू झाला नव्हता आणि तो म्हणत होता की तुम्हाला ज्यांनी प्रश्न विचारायला लावलाय त्यांना तुम्ही बोलवून आणा, मग मी तुम्हाला उत्तर देतो. मग नारद मुनींना आनंद झाला की आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. म्हणून मग ते धावत धावत विष्णूंकडे गेले आणि विष्णूंना सांगितलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चला. त्या राजकुमारीने मला सांगितलंय की ज्यांनी तुम्हाला प्रश्न विचारायला लावलाय त्यांना तुम्ही आणा, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आणि नारद मुनी विष्णूंना घेऊन त्या राजकुमाराजवळ गेले. तेव्हा त्या राजकुमाराने त्यांना सांगितलं की संत संगतीचा लाभ तुम्ही मला विचारताना मी सर्वात आधी त्या गटारीतील किडा होतो. तुमच्या दर्शनाने मी तिथं मृत्यू पावलं आणि माझा त्याच्या वरच्या योनीमध्ये म्हणजे सरडाच्या योनीमध्ये जन्म झाला. तिथेही तुम्ही मला भेटला, तिथेही तुमचं दर्शन झालं. माझा त्याच्या वरच्या योनीमध्ये जन्म झाला, मी पोपटाच्या योनीत जन्म घेतला. तिथे तुम्ही भेटला, माझा परत मृत्यू झाला आणि मी वासराच्या योनीत जन्म घेतला. तिथेही तुम्ही भेटला. त्यानंतर माझा मृत्यू झाला आणि सर्वात श्रेष्ठ असणारी योनी मानवाच्या योनीत आणि त्यातही एका राजाच्या पुत्राच्या योनीमध्ये मला जन्म भेटला. मी राजकुमार झाले. संत संगतीचा लाभ. तुमच्या दर्शनाने मला राजाचा मुलगा झालो, मी राजकुमार झालो. एवढंच नाही तर मला देवाचं दर्शन भेटलं. तुमच्यामुळे मला विष्णूंचं दर्शन भेटलं. हा आहे संत संगतीचा लाभ. याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनाही तुकाराम महाराजांची संगत लाभली होती आणि त्यांच्याच संगतीमुळे त्यांनी हा उत्कृष्ट असा अभंग रचला. त्यांच्यामुळेच त्यांना जे काही काम, क्रोध, लोभ, मत्सर हे ज्या काही त्यांच्यात 5 विकार होते ते सगळे त्यांच्यातूनही निघून गेले. छत्रपती शिवाजी महाराजही निर्विकार झाले. पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अरे बाबांनो, हा मनुष्य देह म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. एकदा का हा देह मातीत मिसळला की पुन्हा भजन करण्यासाठी, सत्कार्य करण्यासाठी तो कुठून आणाल? एकदा एका अंधाऱ्या रात्री एक भिकारी असतो. तो त्या अंधाऱ्या रात्री एका समुद्रकिनारी बसलेला असतो आणि तिथे बसल्यानंतर त्याला तिथे एक पिशवी सापडते. त्या पिशवीत त्याला हाताला काहीतरी लागल्यासारखं होतं. त्याला असं वाटतं की हे छोटे छोटे खडे. म्हणून मग वेळ घालवण्यासाठी तो काय करतो, ते खडे घेतो आणि तो त्या समुद्रात मारायला लागतो. रात्रभर तसं करतो, एक एक खडा मारतो आणि जेव्हा पहाटेचा पहिला प्रकाश त्या खड्यांवर पडतो तेव्हा सगळ्यात शेवटचा एक खडा राहिलेला असतो आणि तेव्हा त्याला कळतं की तो खडा नसून तो एक मौल्यवान हिरा आहे. तो भिकारी रडायला लागतो, कारण त्याने आत्तापर्यंत जे काही समुद्रात टाकलं होतं ते असंख्य असे मौल्यवान हिरे होते आणि तेच त्याने अज्ञानामुळे समुद्रात टाकले होते, कारण त्याला माहीत नव्हतं की तो जे समुद्रात टाकतोय ते दगड नसून ते हिरे. आपल्याला हा मनुष्य देह मिळालाय पण याचं महत्त्व आपल्याला कळलेलं नाहीये. आपण हा वेगवेगळ्या कार्यासाठी वायाला घालवतोय, जे करणं इतकं गरजेचंही नाहीये. आपलं आयुष्य या हिऱ्यांच्या पिशवीसारखं आहे. पिशवी म्हणजे हा मनुष्य जन्म, हिरे म्हणजे आपल्या आयुष्याचा एक एक क्षण आणि समुद्र म्हणजे केवळ काळ.
आपणही त्या भिकाऱ्यासारखेच उद्या करू परवा करू म्हणत विषयांच्या लाटांमध्ये आपला प्रत्येक क्षण वाया घालवत चाललोय. छत्रपती शिवाजी महाराज विचारतात, जेव्हा आयुष्याचा शेवटचा क्षण उरेल आणि तुला कळेल की आयुष्य वाया घालवलंय आपण, तेव्हा काय करशील बारे? म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आम्हाला तुकोबांची भेट झाल्यानंतर मी हे ओळखलं की हे शरीर ज्याला आपण सुख समजतो, हे शरीर ते नाशवंत आहे, त्यात सुख नाहीये. ते आपण उद्या करू आज करू म्हणून आपण आपले क्षण वाया घालवतोय. ते तसं करणं चुकीचं आहे. आणि हे समजल्यामुळे माझ्यामध्ये एक बदल झालाय. तो बदल म्हणजे मी सर्व गोष्टी सोडल्या नाहीयेत, तर त्या गोष्टींमध्ये जी माझी वासना होती ती वासना मी सोडली. हा देह स्वराज्याच्या कार्यासाठी देव कार्यासाठी अर्पण केलाय. अनेक जण म्हणतात आम्हीही देवाची भक्ती करतो, पण आपल्या भक्तीत आणि संतांच्या भक्तीत फरक आहे. काय फरक आहे? हनुमंतांनीही देवाची भक्ती केली होती, पण हनुमंतांची भक्ती ही निष्काम होती. सुग्रीव आणि विभीषणानेही भक्ती केली होती, पण त्यांच्या भक्तीमध्ये त्यांचा हेतू होता. सुग्रीवालाही आपलं राज्य हवं होतं आणि विभीषणालाही लंका हवी होती. त्यांनी भक्ती केली, त्यांना त्यांचं फळही मिळालं. सुग्रीवाला किष्किंधा राज्य मिळालं आणि विभीषणाला लंका मिळाली. पण हनुमंतांनी निस्सीम भक्ती केली, निष्काम भक्ती केली. त्याचं फळ म्हणून हनुमंतांचं सर्वात मोठे देव आपल्यात महादेव आणि विष्णू मानले जातात. पण त्यांचेही इतके मंदिरं नसतील जितकी हनुमंतरायाची मंदिरं आहेत या महाराष्ट्रात. त्यांचं प्रत्येक गावात एक तरी मंदिर असतं. त्यांच्या भक्तीचं फळ म्हणूनच आज प्रत्येकाच्या तोंडात हनुमंतरायांचं नाव असतं. त्याचप्रमाणे शिवरायांनीही निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याची भक्ती केली. व आज आपण पाहतोच आहोत, भारतात एक नाही दोन नाही हजारो होऊन गेलेत राजे, पण ज्यांचं नाव आजही अभिमानानं घेतलं जातं ते महत्वाचे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ते फक्त राजेच राहिले नाहीत बरं का, ते छत्रपती झाले. छत्रपती आणि राजे यात फरक आहे. ज्याप्रमाणे सरपंच आणि मुख्यमंत्री यात फरक आहे. आपण एखाद्या सरपंचाला मुख्यमंत्री म्हणू शकतो का? सरपंच मुख्यमंत्र्यांचे निर्णय घेऊ शकतात का? नाही. पण मुख्यमंत्री सरपंचाचे निर्णय घेऊ शकतात ना. मुख्यमंत्री समजा एखाद्या गावात गेले, त्यांना वाटलं की या गावात पाण्याची समस्या आहे, तर तिथे जाऊन ते त्या पाण्याची समस्या सोडवू शकतात. पण सरपंच मुख्यमंत्र्यांच्या इथे जाऊन कोणता मोठा निर्णय नाहीत घेऊ शकत. त्याचप्रमाणे राजा आणि छत्रपती यात देखील फरक आहे. छत्रपती हे राजाचे निर्णय घेऊ शकतात, पण राजा छत्रपतींचे निर्णय नाहीत घेऊ शकत. जे राजांचे राजे असतात त्यांना छत्रपती म्हणतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती आहेत. ते राजे आहेत, पण हे विसरू नका की ते छत्रपती आहेत. त्यांना छत्रपती म्हणून संबोधावं अशी माझी प्रत्येकाला विनंती आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकी चांगली भक्ती केली, इतकं चांगलं कार्य केलं की आज छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे. मुंबईच्या जवळ असणाऱ्या एका गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य असं मंदिर बांधलं गेलंय. माझी अशी प्रत्येकाला विनंती आहे की ज्यांनी आपल्याला अंधारातून उजेडात नेलं, ज्यांनी आपल्याला स्वराज्य म्हणजे काय ते सांगितलं, ज्यांनी पहिली कर्जमाफी केली, ज्यांनी बलात्कार करणाऱ्या एका सरपंचाला क्रूर अशी शिक्षा दिली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचं एकदा तरी दर्शन घ्यावं. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबाराय असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यांच्या पोटी जन्माला आले ते धर्मवीर संभाजी महाराज. आता त्यांच्याबद्दल बोलायचं तरी काय? ज्यांनी देव देश आणि धर्मासाठी आपला देह त्यागला, त्यांच्यावर झालेले अत्याचार जरा याचा आपण विचार जरी केला ना तर डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे आल्याशिवाय राहते. खूप अत्याचार झाले संभाजीराजांवर आणि ते प्रत्येक अत्याचार त्यांनी फक्त देव देश आणि धर्मासाठी सहन केले. आपला देह त्यांनी देव देश आणि धर्म या सर्वांच्या कार्यासाठी शिजवला. शिवाजी महाराजांनी खूप छान कार्य केलं होतं. शाहिस्तेखानाची गोष्ट तुम्हाला माहित असेलच. शाहिस्तेखानाच्या लाल महालात जेव्हा शिवरायांनी छापा टाकला, तेव्हा छापा टाकल्यानंतर तिथे शाहिस्तेखानाची बहीण होती. ती शाहिस्तेखानाकडे धावत आली आणि शाहिस्तेखानाला म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है भाईजान. हे ऐकून शाहिस्तेखान म्हणाला, घाबरू नकोस, शिवाजीची माणसं तर तिला पळवून
गोसावी बाबा महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल